तिथे बारामतीतल्या सभेत भाषण करताना अजित पवार अनेकदा कार्यकर्त्यांना दम देताना पाहायला मिळाले। यावरून विरोधकांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला। अजित पवार जाहीरपणे धमक्या देतात, मात्र त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही असं सासवडमधल्या सभेत संजय राऊतांनी म्हटलं। तर मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय, तुमचं काय जातं असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर पलटवार केला। जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना, लहान लहान व्यापाऱ्यांना, उद्योजकांना। मराठी काय सांगतात, माझं काम कर नाहीतर बघून घेईन। तुम्ही काय बघून घेणार? 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल। या ना हिम्मत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा। जनता कोणाच्या पाठीशी आहे ती कळेल। धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे, पण सांगतो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही, त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यावं। माझे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांना मी पद दिली, ज्यांना मी त्या मान सन्मान प्रतिष्ठा दिला, त्या कार्यकर्त्यांच्या पैकी जर कुणी चुकला तर या अजित पवारांची गाठ आहे सांगून ठेवतो। मग आता चुका, परत आपली पायरी चढायची नाही, परत आपली पायरी चढायची नाही। कार्यकर्त्यांनी, मतदारांनी, सर्वसामान्य माणसांनी केव्हाही यावं, काम सांभाव, तो तुमचा अधिकार आहे। हे भाषण कुणी ऐकलं की कोणीतरी म्हणतील, बघा अजित दादा दम द्यायला लागले। अरे मी माझ्या कार्यकर्त्याला दम दिल, तुला काय वाईट वाटतंय? तुझ्या का पोटात दुखतंय? तुला आम्हीच बाबा काहीच केलंय, सदस्य कसं केलंय आम्हाला माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।